नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. चला तर मग बघूयात पालक पनीरची रेसिपी. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. पालक पनीरासाठी मी झटपट होतं माझं, त्याच्यासाठी मी एक कढई भरून पाणी घेतले. त्याच्यामध्ये 3 छोटे टोमॅटो आणि 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये आपण हे उकळलंय छान. आता ह्याच्यात पालक घालून घेऊया आणि पालक पण आपल्याला जास्त वेळ उकळून घ्यायचा नाही. आता हे जे सगळं उकडून घेतलेलं आहे आपण ते मिक्सर मध्ये घालून वाटून घेऊया. पालक, कांदा आणि टोमॅटो ह्याची सगळी पेस्ट करून घेऊयात. आता तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये वेलची, क्लव्स आणि शहाजिरा घातले मी. इमिजिएटली त्याच्यावरती कोथिंबीर घातली बारीक चिरलेली. हे सगळं मी गॅस बारीक करून करते आहे. त्याच्याच मध्ये इमिजिएटली मी कांदा घातलाय आणि हे परतवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप घातली, अगदी थोडीशी, आणि एक सिनेमन स्टिक आणि सुक्या लाल मिरच्या, आणि हेही आता परतवून घेते. हे परतवून घेत असतानाच ह्याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची घालायची, क्रश केलेली, 1 टेबलस्पून, आणि हेही परतवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा क्रश केलेला लसूण घालूया आणि गॅस आता वाढवून घेऊया. हे सगळं आता आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता हे परततंय, त्याच वेळेला परतत असतानाच ह्याच्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला पावडर घालूया. किंचित रंगाला हळद, अगदी किंचित, थोडस हिंग, आणि चवीनुसार मीठ ऍडजस्ट करून घेऊया. मीठ घातल्यावरती कांदा छान परतला जातो आणि कुकिंग प्रोसेस थोडीशी फास्ट होते. या मोमेंटला मी गॅस बारीक करून घेतलाय आणि जो आपण पालकाचा पल्प केला होता तो आपण घालून घेऊया. आणि हे सगळं एकजीव करून घेऊया. आता हे थोडंसं शिजून देऊया. ते शिजतानाच त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालूयात. मी 250 ग्रॅम पनीर वापरत आहे याच्यामध्ये. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही 2 पाकिटं वापरा. हे 1 पाकिट आहे. थोडासा पाणी ऍडजस्ट केलंय मी, आणि आता ते शिजायला ठेवूयात आपण.
पनीर शिजायला खूप कमी वेळ लागतो, त्यामुळे हे 10 मिनिटामध्ये सगळं शिजून तयार होईल. 10 मिनिटांनी आपण परत चेक करूयात. आता आपलं पालक पनीर शिजलंय का नाही ते बघूयात. हे बघा, खालनं व्यवस्थित कुक झालेलं आहे आणि हेच डन. पालक पनीर इज डन. इतकं सोपं आहे करणं, खूप काही स्टेप्स नाही आहेत त्याला. हे आहे आपलं फायनल प्रॉडक्ट. तुम्हाला आजची पालक पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.